Good morning students. Today we are going to see the chapter number 12 equations in one variable. आपल्याला असं बघायचं आहे की एक रेषीय समीकरण आहेत की ज्याच्यामध्ये फक्त एक चलपद आहे. जसं इथे आपण बघतोय की इथे फक्त x हे एकच पद आहे की ज्याची व्हॅल्यू आपण वेगळी टाकू शकतो. बाकीचे हे जे आहे हे कॉन्स्टंट टर्म आहेत, हे आपल्याला बदलता येत नाही. मग आता आपण दिलं काय नेमकं की इथे हे एक समीकरण दिले, इक्वेशन दिले आणि हे त्याचे व्हॅल्यूज दिले आहेत एक्सच्या. कुठली व्हॅल्यू टाकल्यानंतर हे ट्रू होईल ते आपल्याला चेक करायचं आहे, बरोबर आहे. ते चेक करण्यासाठी आपल्याला हे सोल्युशन इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. मग आपण काय करतो, इकडे या बाजूला हा 4 मायनस केला आहे की नाही, आणि आपल्याला जर किमती काढायच्या असतील तर याच्या अपोजिट क्रिया घ्यायची, सबस्ट्रॅक्शनच्या अपोजिट ॲडिशन. मग दोन्ही साईडला 4 ॲड करा. म्हणजे सुरुवात आपण इथून करणार, दोन्ही साईडला 4 ॲड करा. म्हणजे काय होईल, x मायनस 4 प्लस 4 इक्वल टू 3 प्लस 4. जी क्रिया करू आपण लेफ्ट साईडला तीच राईटला करायची. मायनस 4 प्लस 4 अपोजिट साईन आली, याची व्हॅल्यू 0 आली. एक्समध्ये 0 मिळवला आता काही फरक पडत नाही. मग x इक्वल टू हा 7. म्हणजे याचा अर्थ हे ज्या 3 व्हॅल्यू दिली आहेत त्याच्यामध्ये ट्रू कोणती, फक्त x इक्वल टू 7. मग आपण जर इथं 7 टाकला तरच हे उत्तर येणार आहे. मी बघा 7 मायनस 4 इक्वल टू 3. -1 टाकलं तर -1 -4 -5 होतील. -7 टाकलं तर -7 -4 -11 होतील. म्हणजे ही व्हॅल्यू मिळणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय की हे जे इक्वेशन दिलं आहे त्याचं सोल्युशन हे आहे किंवा त्याचं ॲन्सर हे आहे. मग 7 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. देअरफॉर 7 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. 7 हे त्या इक्वेशनचं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया त्यातलं. आता सेकंडमध्ये इक्वेशन काय दिलंय बघा, 9m इज इक्वल टू 81 आणि mच्या व्हॅल्यू दिल्या आहेत m इक्वल टू 3, 9 मायनस 3. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करतोय आपण. मग काय करणार, दोन्ही इथं 9m इक्वल टू 80. आता यमला 9 ने मल्टिपल केलंय. मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट जी क्रिया आहे ती डिव्हिजन आहे. म्हणजे दोन्ही साईडला 9 ने डिवाइड करा. काय होईल, 9m अपॉन m इक्वल टू 81 अपॉन m. हा 9 गेला, हा 9 गेला, म्हणजे उरला फक्त m. 9 1 जा 9, 9 9 जा 81. म्हणजे m ची व्हॅल्यू आली 9 आली. म्हणजे आपण काय लिहिणार मग, देअरफॉर 9 इज द सोल्युशन. 9 is the solution of given equation. 9 is the solution of given equation. नंतर थर्ड बघूया, फोर्थ बघूया. थर्ड क्वेश्चन काय बघा, 2a plus 4 is equal to 0. 2a plus 4 is equal to 0. तिथे a ची व्हॅल्यू दिल्या आहेत. a is equal to 2 minus 2 and 1. याचं सोल्युशन बघूया आपण कसं येतं ते. 2a plus 4 is equal to 0. आता नेहमी लक्षात ठेवा, हे सॉल्व्ह करताना इथे ब्रॅकेट नाही आहे. तर जर ब्रॅकेट असते तर अगोदर ब्रॅकेटमधली क्रिया सॉल्व्ह करायच्या, ब्रॅकेटच्या बाहेरची क्रिया सॉल्व्ह करायच्या. इथे हा 4 ॲड केलेला आहे. मग आपण काय करणार, दोन्ही साईडला सबस्ट्रॅक्ट करून टाका. म्हणजे काय होईल, 2a plus 4 मायनस 4 इक्वल टू 0 मायनस 4. आता प्लस 4 मायनस 4 0 झाला. 0 ॲड केल्याने काही फरक पडत नाही. इकडे उरला फक्त 2a. आता 0 मधून 4 गेला तर इथे काय शिल्लक राहणार आहे, -4. आता बघा परत याच्यासारखं 9 ने मल्टिपल केलं तर 2 ने मल्टिपल केलं. इकडे 2 ने डिवाइड करा दोन्ही साईडला. 2a अपॉन 2 इक्वल टू -4 अपॉन 2. 2 कॅन्सल झाला. a इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 जा 4. म्हणजेच a ची व्हॅल्यू -2 आली आहे. a ची व्हॅल्यू काय आली, -2. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे मग शेवटी उत्तर काय येईल, -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. -2 इज द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. ते गिव्हन इक्वेशनचं ते काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. म्हणजे ती व्हॅल्यू टाकल्यानंतर ते इक्वेशन ट्रू होतं. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं सॉल्व्ह केलं आहे. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग पुढचा भाग आपण पाहूया.
ओके, यातलं हे पुस्तक फक्त मी. त्यातलं चौथं बघूया आपण. थ्री मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि वायच्या व्हॅल्यू दिल्या आहेत -1, 1 अँड 2. आता एक गोष्ट लक्षात घेऊया, इथे 3च्या अगोदर काही चिन्हाने म्हणजे प्लस असतं. म्हणजे काय होईल, हे खरं तर देताना असं दिलेलं आहे +3 - y = 4. इथे पण प्लसचं साईन असतं नेहमी. मग आता हा 3 ॲड केला आहे, बरोबर आहे. म्हणजे याच्या ॲडिशनच्या विरुद्ध सबस्ट्रॅक्शन, दोन्ही साईडनं -3 +3 - 3 - y = 4 - 3. +3 - 3 0 झाला, म्हणजे इथे काय उरला 0 - y, आणि 0 - y म्हणजेच काय -y. इथे आता 4 मधून 3 गेले 1. आता हे जे मायनस साईन आहे हे व्हेरिएबलला न देता इकडे जो कॉन्स्टंट आहे त्याला द्यायचं, म्हणजेच y = 1. y = 1. Therefore 1 is the solution of given equation. Solution of given equation. म्हणजे y ची व्हॅल्यू 1 घेतली तर हे ट्रू होतोय. सॉरी मायनस, कारण हे मायनस साईन आपण इकडे दिलंय ना, इथे मायनस घ्यावं लागेल. इथे पुटअप करून टाका, पहा इथे 3 मायनस इंटू ब्रॅकेट -1, मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस होतं, म्हणजे 3 + 1 = 4. तर y ची व्हॅल्यू काय असणार आहे -1 असणार आहे इथे. Therefore -1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. सेकंड क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. हे सॉल्व करायचं म्हणजे पी ची व्हॅल्यू काढायची. आता इथं -2 आहे, म्हणजे दोन्ही साईडला 2 ने ॲड करा, म्हणजे काय होईल 17p - 2 + 2 = 49 + 2. -2 + 2 0, 0 ॲड केल्याने काही फरक पडत नाही. 17p = 51. आता 17 ने मल्टिपल केलं आहे, डिवाइड करा दोन्ही साईडला. 51/17, दोन्ही 17 गेले, उरला p फक्त. आता 17 1 = 17, 17 3 = 51. सो द p = 3. त्यातलं सेकंड बघूया. (2m + 7 = 9). Therefore 2m + 7 म्हणजे -7, अपोजिट क्रिया त्याच्या 9 - 7. Therefore 2m = 9. इथे 0 झाला आहे, 0 ॲड केल्याने काही फरक पडत नाही आहे. 9 - 7 म्हणजे 2. 2 ने मल्टिपल केलं इकडे, दोन्ही साईडला डिवाइड करा. (2 = 2/2). Therefore m = 1. याबद्दल आपण सॉल्व करू शकतो. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. थर्ड इक्वेशन बघूया. (3x + 12 = 2x - 4). आता दोन गोष्टी लक्षात घेऊया आपण. आता इथे +12 केलं आहे, म्हणजे दोन्ही साईडला 12 मायनस करावं लागेल, म्हणजे काय होईल 3x + 12 - 12 = 2x - 4 - 12. Therefore 3x + 12 - 12 0 झाला, काही फरक पडत नाही. 2x तसाच आहे. इथे -4 - 12 दोन्ही मायनस मायनस आहे, म्हणजे ॲडिशन होईल -16. आता इथे हा जो 2x आहे या साईडला ॲड केला आहे, मग दोन्ही साईडला तो सबट्रॅक्ट करा, काय होईल 3x - 2x = 2x - 2x - 16. 2x - 2x 0, म्हणजे 0 - 16 उरलं. इथे 3x आणि -2x म्हणजे 1x उरला. 1 लिहायची गरज नाही, फक्त x. आणि इकडे या दोघांचं 0 - 16.
0 - 16 आपण कसं लिहिणार, -16 फक्त या पद्धतीने. चौथं एक्झाम्पल बघूया, हे कंप्लीट करा. आता असं जेव्हा असेल तर ब्रॅकेटला कशाने तरी मल्टिपल केलंय तर त्याने अगोदर मल्टिप्लिकेशन करून घ्या. जे फायनल मल्टिपल करा. 5 × x 5x मायनस 5 × 3 15, 3 × x 3x प्लस 3 × 2 6. पुन्हा -15 आहे म्हणजे 15 ॲड करावं लागेल. आता एक लक्षात घ्या, आपण जे आता इकडे 15 ॲड करणार, इकडे ॲड करणार, तर आता ही स्टेप जी आहे इकडची ती डायरेक्ट करायची. तर 0 येतं आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय होईल, फक्त याच्या विरुद्ध क्रिया इकडे ॲड करून टाकायची. म्हणजे काय होईल, 5x = 3x + 6 आणि हा -15 इकडे गेला असं आपण गृहीत धरतोय. किंवा इकडे आपण 15 ॲड केला, इकडे पण ॲड केला, म्हणजे इकडे करताना आपण काय करणार आहे, फक्त +15 करणार. म्हणजे इकडे +15 केलं की हे 0 येणारच आहे. 0 आलं की हे फक्त हे शिल्लक राहिलं. तर असा अर्थ इथून पुढे आता त्या पद्धतीने करायला शिका. मग आता इथे काय शिल्लक राहिलं बघा, 5x 3x प्लस इथे 21. आता परत हा 3x ॲड केला आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे -3x करावं लागेल, इकडे पण करावं लागेल. म्हणजेच इकडे काय येईल, फक्त मग आता हा इकडे आला असं गृहीत धरलं आपण, तर 5x - 3x = 21. क्रिया तीच आहे जे आपण अगोदर करत होतो तेच. मग आता इथे 5x - 3x म्हणजे काय उरला, 2x. 2x = 21. पुन्हा 2 ने डिवाइड करावं लागेल तिकडे. इकडे केलं तर निघून जातो आणि इकडे हा येतो. म्हणजे x = 21/2. दिस इज द फायनल आन्सर. आता काही स्टेप ज्या आहेत त्या तो ±0 होतो, ती स्टेप न घेता आपण काय करतो, फक्त उजवीकडची स्टेप करत जातोय. Okay, now see the question number 5. (9x/8 + 1). 9x/8 + 1 = 10. आता हा +1 आहे तो -1 होईल तिकडे. म्हणजे इथे काय शिल्लक राहिलं, फक्त 9x/8 = 10 - 1. 10 - 1 म्हणजेच 9x/8 = 9. हा 8 इकडे डिवाइड आहे, याच्या अपोजिट इकडे मल्टिपल, म्हणजे हा इकडे जाताना मल्टिपल होणार आहे. म्हणजे काय होईल, 9x = 9 × 8. देअरफॉर 9x = 72. 9x = 72. परत हा 9 मल्टिपल आहे, इकडे डिवाइड होईल. म्हणजे x = 72/9. देअरफॉर x = 9 × 8 = 72. x ची व्हॅल्यू आली 8. कंप्लीट करा, व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. बघूया क्वेश्चन नंबर 6. y/7 plus y - 4/3. y - 4/3 = 2. आता या ठिकाणी काय करा, याचा जो डिनॉमिनेटर आहे तो सारखा नाही आहे, बरोबर आहे, तो सारखा करावा लागेल. मग काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा.
म्हणजे 3 इंटू वाय प्लस 7 इंटू ब्रॅकेट वाय मायनस 4 आणि इथे सुद्धा या दोघांचं मल्टिप्लिकेशन 7 इंटू 3 इज इक्वल टू 2. येते लक्षात? क्रॉस मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरला पण दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता काय होईल इथे 3y प्लस 7ने मल्टिपल करून टाका 7y मायनस 7 इंटू 4 28 आणि इथे शिल्लक राहिला 3 इंटू 7 इंटू 3 21 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2. मग 3y प्लस 7y म्हणजे 10y मायनस 28. आता हा डिवायडेड बाय 21 होता, तो तिकडे जाताना मल्टिपल करा म्हणजेच 2 इंटू 21. Therefore 10y minus 28 equal to 42. इक्वल टू 42. आता हा मायनस 28 आहे तिकडे जाताना प्लस होईल. 10y इज इक्वल टू 42 प्लस 28. Therefore 10y इक्वल टू 70. y 10 ने डिवाइड करा y इक्वल टू 70 अपॉन 10. y इक्वल टू 0 0 कॅन्सल झाला म्हणजे फक्त 7 उरला. y इक्वल टू 7. या पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. व्हिडिओ पॉज करा आणि ती कंप्लीट करा. 7वं एक्झाम्पल बघूया. (13x minus 5) 13x minus 5 is equal to 3/2. हा -5 प्लस होईल तिकडे त्यांना 13x इक्वल टू 3/2 प्लस 5. आता याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 घ्या. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा कारण दोघांचं डिनॉमिनेटर सारखा करायचं आहे. म्हणजे काय होईल 13x इक्वल टू 3 इंटू 1 म्हणजे 3 प्लस 2 इंटू 5 म्हणजे 10 आणि 2 इंटू 1 म्हणजे 2. देअरफॉर 13x इक्वल टू यांची ॲडिशन केली तर 13/2. हा 13 इकडे डिवाइड होणार आहे बरोबर आहे. म्हणजे काय होईल देअरफॉर x इक्वल टू 13/2 आणि हा 13 परत डिवाइड झाला असं जेव्हा होतं त्यावेळेस तो याला मल्टिपल होतो. 13 इंटू 2 होणार आहे इथे क्रॉसमध्ये. मग इथे हा 13 गेला म्हणजे उरला काय 13 1 चा 13 म्हणजे इथे 1 राहिला आणि इथे 2 राहिला. जेव्हा तो डिनॉमिनेटरला 1 येत होता समजा असं आलं 7/1 तर 1 ने डिवाइड केल्याने काही फरक पडत नाही 7ला म्हणजे आपण व्हॅल्यू डायरेक्ट 7 घेत होतो. पण इथे तसं नाही चालणार. इथे 13ला कॅन्सल केलं म्हणजे 13 1 चा 13 13 1 चा 13 म्हणजे 1 शिल्लक राहिला. नोमरेटरचा 1 तसाच ठेवायचा कारण दुसरं काही असतं तर मग आपण ते घेतलं असतं. पण इथे फक्त 1 शिल्लक राहिला आहे आपण ते 1 काढून टाकू शकत नाही म्हणून व्हॅल्यू काय आली 1/2 हे लक्षात ठेवा. व्हिडिओ पॉज करा ते कंप्लीट करा. बघूया क्वेश्चन नंबर 8. (3 into bracket y plus 8 is equal to 10 into bracket y minus 4 plus 8. पुन्हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्या सगळे. काय होईल इकडे 3y प्लस 3 इंटू 8 24 10y मायनस 10 इंटू 4 40 प्लस 8. देअरफॉर आता एकाच वेळेस ह्या क्रिया करता येतात. कसं हा प्लस 24 तिकडे येताना मायनस होणार आहे आणि हा प्लस 10y इकडे येताना मायनस होणार आहे. म्हणजे काय 3y मायनस 10y इक्वल टू हा -24 मायनस 40 प्लस 8. हे लक्षात ठेवा एकाच वेळेस दोन क्रिया केल्या आपण. आता हा प्लस 24 तिकडे नेला तर -24 झाला. हा प्लस 10y इकडे आणला तर -10 झाला. म्हणजे इथे बघा 3 हा प्लस हा मायनस आहे म्हणजेच +3 - 10 म्हणजे -7y. इथे हे मायनस मायनस आहे ॲडिशन दोघांची 64 आणि हा +8 आहे
मग इथे काय राहिलं -7y इक्वल टू याच्यातून 8 गेले म्हणजे किती उरले -56. -56 इकडे पण मायनस आहे इकडे पण मायनस आहे दोन्ही प्लस करता येतात म्हणजे 7y इक्वल टू 56. 7 ने डिवाइड करा. Therefore y इक्वल टू 56/7. y इक्वल टू 7 1 7 7 8 56. y इज इक्वल टू 8. काही क्रिया आता जेव्हा जास्त सराव होतो त्यावेळेस आपण डायरेक्ट काही क्रिया करायला सुरुवात करतो. या अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप हे आन्सर काढतोय. ओके, त्यातला क्वेश्चन नंबर 9 बघूया. x - 9 अपॉन x - 5 इक्वल टू 5/7. सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे याला मल्टिपल करा हे याला मल्टिपल करा. 7 इंटू ब्रॅकेट x - 9 5 इंटू ब्रॅकेट x - 5 7x - 63 5x - 25. एकाच वेळेस दोन क्रिया. हा -63 तिकडे प्लस होईल आणि हा प्लस 5x तिकडे त्यांना मायनस होईल. म्हणजेच 7x - 5x इक्वल टू -25 प्लस 63. म्हणजे इथे उरले फक्त 2x. इथे हा मायनस आहे हा प्लस आहे याच्यातून हा मायनस करून टाका किती होईल 8 3 म्हणजे प्लस 38. आता हा 2 मल्टिपल आहे प्लस साईन देण्याची गरज नाही ते असतंच तिथे. x इक्वल टू 38/2. देअरफॉर x इक्वल टू 19. x इक्वल टू 19. ओके, यातला 10वा प्रश्न बघूया. y - 4/3 प्लस 3y इज इक्वल टू 4. आता ह्या 3y साठी डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे तो 1 असतो नेहमी. क्रॉस मल्टिप्लिकेशन फक्त 1 इंटू ब्रॅकेट y - 4 प्लस 3 इंटू 3 9y आणि इथे 3 इंटू 1 3 इज इक्वल टू 4. देअरफॉर 1 ने मल्टिपल केल्याने काही फरक पडत नाही तेच राहील 1 इंटू y 1 इंटू -4 इक्वल टू -4 प्लस 9y. हा 3 जो आहे तो तिकडे मल्टिपल होईल 4 इंटू 3. मग इथे y प्लस 9y म्हणजे 10y. 10y - 4 इक्वल टू 12. हा -4 तिकडे जाताना प्लस होणार आहे म्हणजेच 10y इक्वल टू 12 प्लस 4 10y इक्वल टू 16. 10 ने डिवाइड करा y इक्वल टू 16/10. देअरफॉर y इक्वल टू 2 ने डिवाइड करता येईल प्रत्येकाला 2 8 जा 16 2 5 जा 10. y इक्वल टू 8/5. y इक्वल टू 8/5. 11 नंबरचं क्वेश्चन बघूया. b प्लस b प्लस 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये प्लस b प्लस 2 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 21. पहिले ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ सगळ्या. b प्लस आता याला ब्रॅकेटच्या बाहेर काढताना जसंच तसं बाहेर येईल कारण इथे मल्टिपल किंवा साईन चेंज झालेलं नाही आहे म्हणजे हे काय लिहिणार फक्त b प्लस 1. इथे पण तेच झालं आहे प्लस b प्लस 2. आता हा 4 तिकडे मल्टिपल होईल
डिवायडेड जो होता तो म्हणजे काय झालं 21 इंटू 4. इथे ॲडिशन बी 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 म्हणजे 3b प्लस 1 + 2 म्हणजे 3 इक्वल टू 84. हा +3 मायनस होईल तिकडे 3b इक्वल टू 84 मायनस 3. देअरफॉर 3b इक्वल टू 81. 3 डिवाइड करा. देअरफॉर b इक्वल टू 81/3. b इक्वल टू 3 2 × 6 2 रिमेनिंग 21 3 7 × 21. b इक्वल टू 27 हे त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे सगळे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. मग सुरुवातीला तुम्ही सगळ्या स्टेप करत होता आणि नंतर काही स्टेप ड्रॉप करत पुढच्या स्टेपला जायचं. म्हणजे अशा पद्धतीने प्रॅक्टिस आपल्याला करावी लागणार आहे. तर हे सगळे क्वेश्चन आपण त्या 12.1चे घेतले. व्यवस्थित व्हिडिओ मध्ये मध्ये पॉज करत करत हे कंप्लीट करत जा. ओके, थँक्यू.